या कॅफेमध्ये काहीही घडू शकतं. या कॅफेमध्ये आमच्याकडे पोस्ट बॉक्स आहे. आता काय व्हॉट्सॲप आहे, मेसेज असतात. तरीही आमच्याकडे एक पोस्ट बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये काही पत्र आलेली आहेत. मी थोडक्यात ती पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. तुमच्यासाठी आहेत ती. प्रिय महेश मांजरेकर सर, मी तुमच्याबरोबर अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आलेलो आहे. पण आपल्याच नाटकांच्या तारखेआड फुबैफू आलं तर फुबैफूमधून याला काढून टाका असं फोन तुम्ही झी मराठीला करता. तर सर तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? खाली लिहिलंय तुम्हाला घाबरून भाऊ कदम. नाही असं बोललो भाऊ तुला. मला माहिती नाही सर. नाही भाऊ कसं आहे सिर तुम्ही आयुष्यात मी आता खूप ॲक्टर्स बघितले पण मला वाटतं की भाऊ हा वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स आय हॅव कम अक्रॉस. वाह 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 वाह. मी त्याला खूप आधी एक डाव भटाचामध्ये बघितलेलं पण नंतर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. मग त्याला मी बऱ्याच माझ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. त्याच्यातनं एक आय डोंट नो एक विचित्र क्वालिटी आहे. त्या चेहऱ्यावर एक खूप सॅडनेस आहे आणि तो कॉमेडी करतो आणि आउटस्टँडिंग म्हणजे मला खूप म्हणजे मी त्याला जितकं त्याचं कौतुक करून कमी आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन मला वाटतं भाऊ हा एक फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग आहे. वाह वाह हे बरोबर आहे. क्या बात. भाऊ म्हणजे मला एक जास्त का आवडतं भाऊला 3 मुली आहेत आणि म्हटलं मुलाची तयारी म्हणलं नाही बस आय एम व्हेरी हॅपी विथ माय 3 वाह, डॉटर्स वाह. विच इज खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी बिकॉज आय फील आय हॅव गॉट 3 डॉटर्स. तो क्या बात है क्या बात है क्या बात. सर आज आपला हा कार्यक्रम घराघरात बघितला जातोय. सगळी कुटुंब आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या सोबत बसून हा कार्यक्रम बघत असतील. त्यामुळे त्यांच्याही मनात आता काही प्रश्न सुरू झाले असतील. त्यांच्या मनातले काही प्रश्न विचारतो की नॉर्मली शाळेत जाणारी मुलं असतील तर पालक सभा असते, पालक सभेत बोलवलं जातं. तर अशा पालक सभेला कधी तुम्हाला बोलवलं गेलं होतं का किंवा त्यांचं धाडच झालं होतं का? नाही मी अजून तरी कधी टीचरने बोलवलं नाही. नाही ते धाडच त्यांना माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे मीच त्यांना सांगतो जास्त अभ्यास करू नका ते काय कंप्लेंट करतील. वा वा वा. म्हणजे मी जाऊन त्यांनी मला सांगितलं मार्क कमी पडले तर म्हणतो पडू दे तो आता ते म्हणते आता काय बोलू. आणि काय ना प्रत्येकाला कोणी काय विचारलं तर त्यांना काहीतरी एक प्रश्न विचारायचा. हां म्हणजे आता तू खूप शिकलायस डॉक्टर झालायस हो तर मी तुला विचारलं कुतुबुद्दीन हा भारतात कधी आला तुला येतं का? संबंधच नाही. मग काय मग कशाला करतो तुम्ही Correct आहे, अभ्यास? अगदी बरोबर. तसं टीचरला आपण एक प्रश्न विचारायचा. बरोबर. 17-7 किती विचारलं तर सांगता येत नाही 17 नाही नाही सांगते हे बरोबर आहे सरांचं म्हणणं. मग ते आपण म्हणून त्यांना माहिती असतं आपल्याला उगाच उलटायला नको म्हणून मला बोलवतच. या लोकांचे काही फॅन समोर बसलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. बघूयात त्यांच्या मनामध्ये काय इच्छा आहेत. विचारा. मला महेश सरांना प्रश्न विचारायचा आहे की सर तुमचे चित्रपट खूप चांगले असतात, डायरेक्शन चांगलं असतं, स्टोरी चांगली असते, खूप चालतात, तुमची ॲक्टिंग चांगली असते, मला खूप आवडते. म्हणजे आम्ही गावाकडे सगळी लोक बघतो, आम्हाला खूप आनंद वा, होतो. वा, वा. आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला बघितलं मला किती आनंद झाला तुम्हाला सांगू शकत नाही. वा, वा. आणि सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पायाची कोल्हापुरी घातली ती कुठे घेतली? पिन मिळाली पिन चार्जर छोटी पिन. वा वा वा. बघ म्हणजे भाऊ हे तिथेपर्यंत पोहोचलेलं आहे तुमचं. पण ते चप्पल जी आहे ती मला वाटतं त्यांनी कोल्हापुरी म्हणजे कोल्हापूरवरून घेतलेली असणार आहे. डोंबिवलीतनं पण वाटलीस तरी चालेल. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे? मला फोटो काढायचा आहे सर. अंकुश चौधरी साहेबांबरोबर फोटो काढायचा आहे मला एक. येऊ शकतं पटकन या. सर तुम्ही बसा सर तुम्ही बसा सर. चल चल ये. किती घाबरले. हे नाही ती सेपरेट काढू ना. सर चल ये. बर. रेडी. हा मला वाटलंच. असा का फोटो काढताय? माझे सलून आहे ना फोटो लावायला लागतो. झालं तुमचं मिळाला फोटो. सरांबरोबर एक काढला असता. हा? तेवढं सरांबरोबर परमिशन मिळाली असते तर एक फोटो सर आणलाय सर सोबत. तेवढा धंदा वाढतो माझा. थँक्यू व्हेरी मच. भाऊ तुझं कुठं दुकान आहे? माझं पानाची गादी आहे. अंकुश चौधरी सरांना मला विचारायचं आहे का अंकुश चौधरी तर चाचा चौधरी तुमचे कोण? चाचा. चाचा. वाह. क्या बात है.
आणि कोणाला पटकन प्रश्न विचारायचा आहे का? हा विचारा पटकन. परदेशी प्रेक्षक सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत. चला हवा येऊ द्या हा बऱ्याच ठिकाणी बघितला जातो, परदेशातही बघितला जातो. झेकोस्लोवाकियावरून ते बहुतेक आलेले आहेत. काय त्यांचा अर्थ सांगा त्यांना, कोणाला प्रश्न विचारायचा आहे? काय ती म्हणताय? काय म्हणती, ही जी चटई अंतरली ती तिची आहे. हे कधी संपणार आहे, तिला घेऊन जायचंय. आणि कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? अरे बापरे, काय काय आजारी आहेत, खूप आजारी आहेत. बघा, पेशंट आजारी असताना सुद्धा कार्यक्रमाला येतात, ही फार मोठी गोष्ट आहे. शहीद तोमरला विचारायचंय. पण ते जे सिलेंडर लावलंय त्याच्यात कार्बन डायऑक्साईड असतो, माहितीये का तुम्हाला? शहीद मनकर हेनला आता संपेल का? हे घालू का रे? हे घालू. गेला गेला गेला. अरे जिवंत होतो मी. वा वा. सई, तुझ्यावरती लोक मरतात याचा प्रत्यय तुला आलेला असेल, पण असे मरतील असं कधी वाटलं होतं तुला? घेऊन जा त्याला उचलून. प्लीज असे प्रेक्षक आणत जाऊ नका. गेला गेला गेला. नानूबाई डोंट माइंड इट. कळलं. नानूबाईंचे काही पेटंट शब्द आहेत ते वापरून कायम सर आमच्याशी बोलत असतात. जसं आता समजा त्यांनी म्युझिक लॉन्चसाठी सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि कन्फर्मेशनचा एक फोन आवर्जून असतो. त्या बाबतीत ते खूप पर्टिक्युलर आहेत. सगळ्यांना फोन करतात आवर्जून, कन्फर्मेशन मिळालंय का नाही चेक करतात. हाँ सही, मैसेज भेजा, मिला कि नहीं? हाँ बराबर, वो KFC के पिच्छू. हाँ 9 बजे, हाँ 9 बजे पहुंच जाना. ओके. असं क्या बात है, क्या बात है. ज्यांनी पिक्चर केले त्यांना वाटलं की पिक्चरचं काय होणार, तर दिस इज वन मॅन जो कायम पुढे येऊन त्या पिक्चरला पुश केलेलं आहे. वा वा. इज अ फिनॉमिनल मॅन. म्हणजे मला त्यांनी नानूबाई जयसिंग आणि कर असं आडनाव लावायला पाहिजे असं माझं. वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.